Let's solve the problem number 11 now. Now, two cells of EMF 1.5 volt and 2 volt having respective internal resistance of 1 and 2 ohm are connected parallel so as to send current in same direction through external resistance 5 ohm. Find the current through external resistance. तो तर यहाँ इथं काय आहे, सिमिलर प्रॉब्लेम आहे, लक्षात घ्या. या पद्धतीने टू सेल्स ज्यांचा इंटरनल रेजिस्टन्स किती आहे, EMF 1.5 व्होल्ट, इंटरनल रेजिस्टन्स 1 ओहम and 2 ओहम. So this is the second cell which are connected parallel to each other like this. So last time आपण जो प्रॉब्लेम सोडवलेला आहे त्या टाइपचाच हा प्रॉब्लेम आहे. .5 volt, this is 2 volt and this is 2 ohm. External resistance is of 5 ohm. So find the current through the external resistance. This is the question number 11. आता हा क्वेश्चन कसं सोडवायचं बघा. तर सुरुवातीला प्लस आणि इकडे मायनस, इकडे प्लस इकडे मायनस साइन्स अगोदर अप्लाय करूया. त्याच्यानंतर याला नेमिंग करूया ABCDEF. ओके, नेमिंग केल्यानंतर काय करूया, आता करंटची डायरेक्शन दाखवूया. करंटची डायरेक्शन सपोज मी अशी दाखवतो. ठीक आहे, करंटची डायरेक्शन या पद्धतीनं दाखवलेली आहे. आता सपोज AB या पाथ मधला करंट किती आहे, I1 आहे असं ऍझ्युम करूया. CF या पाथ मधला करंट किती आहे, सपोज I2 आहे असं ऍझ्युम करूया. ठीक आहे, आता AB या पाथ मधला करंट I1 जो आहे तो खाली येणार आहे. त्याच्यानंतर C2F या पाथ मधला करंट जो I2 येणार आहे तो परत इथे येऊन काय होणार आहे, त्याच्यामध्ये I1 मध्ये ऍड होणार आणि एकूण करंट काय होणार आहे, I1 प्लस I2 हा 5 ओहम मधून पास होणार आहे. ठीक आहे, आता कुठलेही दोन लूप घेऊया आणि त्याला काय करूया, KVL अप्लाय करूया. बाय अप्लाइंग KVL टू लूप, कुठला लूप, ABCFA. ओके, कळलं. याच्यामध्ये काय डाऊट आहे काय बघा. आता कसं जायचं आहे, A to B जायचं आहे, मग B to C जायचं आहे, C to F जायचं आहे आणि A to F जायचं आहे. आता रेजिस्टन्सला देखील काय करूया, इथं प्लस मायनस साइन अप्लाय करूया. रेजिस्टन्सला प्लस मायनस साइन कसं अप्लाय करणार बघा. करंट फ्लोच्या डायरेक्शन प्लस टू मायनस आपल्याला द्यावा लागेल. म्हणजे करंट जो फ्लो होतो तो कसा, हाय पोटेन्शियल टू लो पोटेन्शियल फ्लो होतो. म्हणजे रेजिस्टन्सच्या राईट हँड साईडला प्लस द्यावा लागेल, लेफ्ट हँड साईडला मायनस द्यावा लागेल, तर रेजिस्टन्स मधून करंट कसा फ्लो होणार आहे. किंवा ED 5 ओहमचा जो रेजिस्टन्स आहे त्याला लेफ्ट हँड साईडला प्लस येणार आणि राईट हँड साईडला मायनस येणार. आता बघा, अप्लाइंग KVL टू लूप ABCFA. ओके, तर याच्यामध्ये A to B जात असताना सुरुवातीला काय येणार आहे, 1.5 व्होल्टचा EMF येणार आहे आणि त्याला साइन कुठलं येणार आहे, मायनस. लक्षात आलं. हे बघा, सुरुवातीला A to B ट्रॅव्हल करायला लागलोय आपण, त्याच्यामुळे सुरुवातीला 1.5 व्होल्टचा EMF येणार आणि प्लस टू मायनस निकालोय, त्याच्यामुळे काय येणार आहे, मायनस. त्याच्यानंतर पुढे काय येणार, लक्षात घ्या, हा PD येणार आहे. ओके, I1 into 1 म्हणजे I1. पोटेन्शियल डिफरन्स आपण कसं कॅल्क्युलेट करतो, करंट इंटू रेजिस्टन्स या पद्धतीनं. I1 into 1 म्हणजे I1 येणार आहे. ओके, आणि याला मायनस टू प्लस निघालोय, त्याच्यामुळे मायनस काय येणार आहे, साइन काय येणार आहे, इथं प्लस साइन येणार आहे. कळलं का. त्याच्यानंतर B to C काहीच नाहीये, त्याच्यानंतर C to F जाऊया आता. ओके, A to B झालं, B to C झालं, आता C to F जायचं आहे. C to F जात असताना सुरुवातीला काय येणार आहे, PD येणार. PD कुठला येणार आहे, करंट इंटू रेजिस्टन्स, करंट आहे I2 आणि रेजिस्टन्स आहे 2 म्हणजे 2I2 येणार आहे. 2I2 आणि कसं निघालोय बघा, प्लस टू मायनस निघालोय, म्हणजे इथं साइन काय येणार आहे, मायनस साइन येणार. ओके, त्याच्यानंतर आता 2 व्होल्टचा
C2D जात असताना PD झाला, आता EMF येणार आहे. EMF किती आहे? 2 व्होल्ट्स आहे आणि आपण -2 प्लस निघालोय, त्याच्यामुळे इथं काय लिहावं लागेल? मला प्लस साईन लिहावं लागेल. F2A काहीच नाहीये आणि या सगळ्याची सम काय असणार आहे? 0. कारण KVL काय सांगतो? अल्जेब्रिक सम ऑफ ऑल EMF अँड PD इज इक्वल टू 0. तर हे पहिलं इक्वेशन येणार आहे. म्हणजे याच्यामध्ये आता बघा I1 - 2I2, आता -1.5 आणि 2 याची सम केली तर किती येणार आहे? 0.5 येणार. म्हणजे 2 - 1.5 म्हणजे 0.5 ना. 0.5 दुसऱ्या साईडला गेलं तर -0.5 होणार. सो दिस इज युअर इक्वेशन 1. हे पहिलं इक्वेशन आलेलं आहे. झालं. आता याच्यानंतर दुसरं इक्वेशन, दुसरा कुठलाही लूप घेऊया. फॉर एक्झाम्पल FCDEF हा लूप घेऊया. किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ टू FCDEF. आता F2C सुरुवातीला जाऊया. F2C जात असताना सुरुवातीला काय येणार आहे? 2 व्होल्टचा EMF येणार आहे. 2 व्होल्टचा EMF इथं लिहितो मी 2. त्याला प्लस आपण कसं निघालोय? F2C जात असताना +2 मायनस निघालोय आणि त्याच्यामुळे इथं काय करावं लागेल? मला मायनस साईन द्यावं लागेल. त्याच्यानंतर नेक्स्ट काय असणार आहे? त्या रेझिस्टन्सचा PD असणार आहे. रेझिस्टन्सचा PD म्हणजे काय? करंट इंटू रेझिस्टन्स. इथला करंट किती आहे? I2 आहे आणि रेझिस्टन्स किती आहे? 2 आहे. सो 2I2 येणार आहे तिथला PD. 2I2. त्याचबरोबर आता बघा इथं 2I2 मध्ये -2 प्लस निघालोय, त्याच्यामुळे याला काय येणार आहे? प्लस साईन येणार. ठीक आहे. त्याच्यानंतर C2D काहीच नाहीये आणि D2E आता जायचं आहे. D2E जात असताना इथं करंट इंटू रेझिस्टन्स हा PD येणार. करंट किती येणार आहे? I1 + I2 येणार आणि रेझिस्टन्स किती येणार आहे? 5 ओहमचा रेझिस्टन्स येणार आहे. ठीक आहे. आणि -2 प्लस आपण D2E निघालोय ना, त्याच्यामुळे -2 प्लस निघालोय, त्याच्यामुळे काय येणार आहे? आता हे इथं प्लस येणार आहे आणि E2F काहीच नाहीये. या सगळ्याची सम काय येणार आहे? KVL नुसार 0 येणार आहे. आता बघा -2 + 2I2 + 5I1 + 5I2 इज इक्वल टू 0. लक्षात आलं? आता बघा I2 आणि I2 यांची सम होणार. ओके. सो -2 ला राईट हँड साईडला घेतो म्हणजे ते +2 होईल. ओके. 2I2 आणि 5I2 म्हणजे 7I2 होणार. म्हणजे 5I1 प्लस काय होणार आहे? 7I2 इज इक्वल टू 2. सो दिस इज द सेकंड इक्वेशन. आता बघा इथं 2 अननोन आहेत आणि 2 इक्वेशन आपल्याकडे आहेत. 2 अननोन 2 इक्वेशन असल्यानंतर आपण काय करू शकतो? आता सॉल्व्ह करू शकतो. आता दोन्ही इक्वेशन मधून काय करूया? सुरुवातीला I1 कॅन्सल आउट करूया. I1 कॅन्सल आउट करण्यासाठी काय करूया? पहिल्या इक्वेशनला 5 न मल्टिप्लाय करूया. फर्स्ट इक्वेशनला 5 न मल्टिप्लाय केल्यावर काय होणार आहे बघा. सो इक्वेशन 1 × 5 मायनस इक्वेशन 2 करूया. इक्वेशन 1 × 5 काय येणार आहे? 5I1 - 10I2 इज इक्वल टू 5/2 लिहितोय तुम्ही. सॉरी -5/2. कारण 0.5 म्हणजे 1/2. 1/2 × 5 म्हणजे -5/2 असं लिहिलं मी. त्याच्यानंतर 5I1 + 7I2 इज इक्वल टू 2 आहे. आता हे सेकंड इक्वेशन मायनस करायचं आहे. मायनस मायनस अँड मायनस. सो 5I1 - 5I1 कॅन्सल होणार. -10I2 - 7I2 म्हणजे -17I2 होणार. इज इक्वल टू इथं मायनस किती येणार बघा? मायनस हे दोन्ही मायनस मायनसच आहेत म्हणजे काय होणार आहे? मायनस साईन येणार आणि दोघांचे ऍडिशन होणार. सो 5/2 + 2 म्हणजे 9/2 होणार ना. 9/2 होणार. 9/2. आता दोन्ही साईडचं मायनस मायनस साईन काय होईल? कॅन्सल होईल. ओके. मायनस मायनस साईन दोन्ही साईडचं कॅन्सल होईल आणि I2 चा फॉर्म्युला येणार आहे -9/2 आणि 17 जे आहे ते डिवाइड होणार. मायनस मायनस कॅन्सल झालं, प्लस झाला, सॉरी. ओके. सो I2 येणार आहे 9/34 एम्पियर. हा झाला I2 करंट. आता I2 मिळाल्यावर आपण I1 काढू शकतो. ही जी व्हॅल्यू आहे ती इक्वेशन 1 मध्ये प्लेस करूया. प्लेसिंग I2 इन इक्वेशन 1. प्लेसिंग I2 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये ठेवल्यानंतर काय होणार बघा? I1 - 2 9/34 2 टाइम्स I2 ना.
सो 2 टाइम्स 9/32 इज इक्वल टू -1/2 लिहितो मी. ओके, -1/2, 0.5 म्हणजे 1/2. आता I1 -2 न 34 ला डिवाइड केल्यावर 17 येणार. 9/17 इज इक्वल टू -1/2. सो I1 येणार आहे -1/2 प्लस 9/17. सो I1 किती येणार मग आता? इथं डिनॉमिनेटर 34 करूया. ओके, 34 म्हणजे इथं -17 प्लस 18 असं होणार ना. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं 17 इंटू -1 म्हणजे -17, 2 इंटू 9 म्हणजे 18 आणि डिनॉमिनेटर काय झाला 34. म्हणजे हे न्यूमरेटर येणार आहे 1/34. म्हणजे आपले दोन करंट मिळाले I1 I2. I1 मिळाला 1/34 आणि I2 मिळाला 9/34. आता त्यांनी काय विचारलंय, फाइंड द करंट थ्रू एक्सटर्नल रेझिस्टन्स, म्हणजे 5 ओहम मधला करंट त्यांनी काढायला सांगितलाय. 5 ओहम मधला करंट किती येणार आहे? I1 प्लस I2 येणार. So therefore current through 5 ohm resistance, okay, I is equal to I1 plus I2 येणार आहे. सो I is equal to I1 किती आलेला आहे बघा, आपला I1 आलेला आहे 9/34 प्लस I2 किती आलेला आहे, सॉरी I1 आहे 1/34, I1 आहे 1/34 आणि I2 आहे 9/34. म्हणजे टोटल किती होणार 10/34. 10/34 म्हणजेच काय लिहू शकतो, I इज इक्वल टू 5/17 एम्पियर असं मी लिहू शकतो. 5/17 एम्पियर विल बी द आन्सर. सेम आन्सर इज गिवन हियर, 5/17 एम्पियर. लक्षात आलं का बघा. म्हणजे तुम्हाला KVL जो आहे तो व्यवस्थित अप्लाय करता आला पाहिजे. ओके, आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 12. आता क्वेश्चन नंबर 12 काय दिलंय बघा. अ व्होल्टमीटर हॅज अ रेझिस्टन्स ऑफ 30 ओहम. व्हॉट विल बी इट्स रीडिंग when it is connected across a cell of EMF 2 volt having internal resistance of 10 ohm. ओके, तर याची मी सुरुवातीला डायग्राम काढून घेतो. व्होल्टमीटर म्हणजे एक प्रकारचा रेझिस्टन्सच आहे. ठीक आहे, हा रेझिस्टन्स मी काढलाय. व्होल्टमीटर म्हणजे रेझिस्टन्स. हा कितीचा आहे 30 ओहम्स आहे. व्हॉट विल बी इट्स रीडिंग व्हेन इट इज कनेक्टेड अक्रॉस ए सेल. हा कुठं जोडायचा आहे, एका सेलला जोडायचा आहे. एका सेलला जोडायचा आहे की ज्याचा इंटरनल रेझिस्टन्स किती आहे 10 ओहम आहे. 10 ओहम. दिस इज EMF ऑफ 2 व्होल्ट. तर या क्वेश्चनची सर्किट डायग्राम जी आहे ती या पद्धतीने येणार आहे. ओके, हा EMF जो आहे तो 2 व्होल्टचा आहे. व्होल्टमीटर जो आहे त्याचा रेझिस्टन्स 30 ओहम आहे आणि इंटरनल रेझिस्टन्स किती आहे 10 ओहम आहे. ओके, आता सर्किटमध्ये करंट कसा फ्लो होणार बघा, या पद्धतीने करंट फ्लो होणार. ओके, तर आता काय करायचं आहे, व्होल्टमीटरचं रीडिंग म्हणजेच कॅपिटल R ला असणारा PD, कॅपिटल R ला असणारा PD. ठीक आहे, आता हे कसं काढूया, KVL अप्लाय करून काय करूया, सर्किट मधला करंट अगोदर काढूया. आता सर्किट मधून किती करंट फ्लो होतोय, सपोज I करंट फ्लो होतोय सर्किट मधून. तर बाय KVL, किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ, बाय KVL आता काय काय होणार बघा, इथं प्लस येणार, इथं मायनस येणार, त्याच्यानंतर इकडं प्लस येणार, इकडं मायनस येणार. ठीक आहे, आता बघा A to B ट्रॅव्हल करूया बाय KVL टू लूप ABCD. KVL टू लूप ABCD काय येणार आहे, A to B ट्रॅव्हल करूया. A to B ट्रॅव्हल करत असताना सुरुवातीला PD येणार आहे. PD किती येणार आहे 30I चा PD येणार. 30I चा PD. ओके, 30 इंटू I. ओके, 30I चा PD झाला. B to C काहीच नाहीये, कळलं काय, डाऊट आहे काय बघा. त्याच्यानंतर C to D जात असताना एक PD आहे आणि हा एक EMF आहे. PD किती असणार बघा,
हे तर काय येणार आहे मायनस येणार, सॉरी 30i साईन लिहायचं राहिलं. आपण प्लस टू मायनस निघालोय म्हटल्यावर काय लिहावं लागेल, मायनस लिहावं लागेल. त्याच्यानंतर हा 10 into i, 10 into i हा देखील काय येणार, मायनसच येणार, बरोबर आहे ना. 10 into i देखील काय येणार आहे, मायनसच येणार ना, कारण B2C C2D जात असताना प्लस टू मायनस निघालोय. आणि त्याच्यानंतर हा सेल आहे, सेल जो आहे तो 2 व्होल्ट्स आहे आणि आपण काय करणार आहे, C2D ट्रॅव्हल करायला लागलोय म्हणजे मायनस टू प्लस निघालोय म्हणजे इथं प्लस येणार आहे. या सगळ्याची सम काय असणार आहे, 0. सो -40i प्लस 2 इज इक्वल टू 0 अँड देअरफॉर 40i इज इक्वल टू काय येणार आहे, 2 येणार. कारण -40i इज इक्वल टू 2 पलीकडे गेल्यावर -2 होणार. सो 40i इज इक्वल टू 2 होणार. क्लिअर आहे का बघा. सो i इज इक्वल टू काय येणार आहे, 2/40 किंवा i इज इक्वल टू काय येणार आहे, 1/20 एम्पियर. सर्किट मधला करंट मिळाला. हा KVL न काढलेला आहे. पण तुम्ही डायरेक्ट देखील काढू शकताय. डायरेक्ट कसं काढू शकताय, सर्किट मध्ये एकूण रेझिस्टन्स किती आहे, 40 ओहम आणि सर्किट मधून एकूण EMF किती आहे, 2 व्होल्ट. ओके, तर डायरेक्ट करंट काय येणार आहे, टोटल EMF डिवायडेड बाय टोटल रेझिस्टन्स. टोटल EMF 2 डिवायडेड बाय टोटल रेझिस्टन्स 40 असं पण काढता येतं. ओके, आता करंट मिळाला. रिडिंग ऑफ व्होल्टमीटर म्हणजे काय, PD अक्रॉस इट्स रेझिस्टन्स. आता बघा, रीडिंग ऑफ व्होल्टमीटर म्हणजे काय काढायचंय. रीडिंग ऑफ व्होल्टमीटर म्हणजेच काय असणार आहे, पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस इट्स रेझिस्टन्स. म्हणजे व्होल्टमीटरचा जो रेझिस्टन्स आहे त्याला जेवढा PD मिळणार तेवढं ते रीडिंग दाखवणार. ओके, सो PD म्हणजे काय येणार आहे, करंट इंटू तो रेझिस्टन्स. ओके, मग करंट आपला किती आलेला आहे, 1/20 आलेला आहे आणि रेझिस्टन्स किती आहे, 30 आहे. ओके, व्होल्टमीटरचा रेझिस्टन्स किती आहे बघा, 30 ओहम आहे. सो आन्सर काय येणार आहे, 0 0 कॅन्सल, 3/2 व्होल्ट. 3/2 म्हणजेच 1.5 व्होल्ट. सो दॅट इज द रीडिंग ऑफ द व्होल्टमीटर. ओके, तर अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे, रीडिंग ऑफ व्होल्टमीटर डिसाइड केलेलं आहे. म्हणजे किती सिंपल क्वेश्चन आहे बघा. म्हणजे एका सेलला ज्याचा इंटरनल रेझिस्टन्स 10 ओहम आहे त्याला एक व्होल्टमीटर जोडला आहे आणि व्होल्टमीटरचा रेझिस्टन्स किती आहे, 30 ओहम आहे. तर त्या व्होल्टमीटरचं रिडिंग किती आहे, तर व्होल्टमीटरचं रिडिंग काढण्यासाठी या स्टेप तुम्हाला फॉलो करावे लागणार. सुरुवातीला सर्किट मधला करंट काढा आणि सर्किट मधला करंट आला की करंट इंटू व्होल्टमीटरचा रेझिस्टन्स म्हणजेच व्होल्टमीटरचं रिडिंग. नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 13 सॉल्व्ह करूया. This is the problem number 13. Problem number 13 मध्ये बघा, a set of 3 coil having resistance 10 ohm, 12 ohm, 15 ohm are connected in parallel. तर या क्वेश्चन मध्ये काय दिलंय बघा, आता 3 कॉइल्स आहेत, 3 कॉइल्स आहेत आणि त्यांचा रेझिस्टन्स किती आहे, 10 ओहम, 12 ओहम आणि 15 ओहम आहे. कनेक्टेड पॅरलल, ते पॅरलल मध्ये जोडलेले आहेत. ओके, तर क्वेश्चन मध्ये काय दिलंय, सेट ऑफ 3 कॉइल्स हॅव रेझिस्टन्स 10 ओहम, 12 ओहम, 15 ओहम कनेक्टेड इन पॅरलल. This combination is connected in series with series combination of 3 coils of same resistance. Calculate the total resistance and current through the circuit. A battery of 4.1 volt is used for drawing the current. तर याची सर्किट डायग्राम अगोदर आपल्याला काढावे लागेल. सर्किट डायग्राम कशी येणार बघा, या पद्धतीने येणार आहे. These are the 3 coils, 10 ohm, 12 ohm and 15 ohm are connected parallel. This combination is connected in series with series combination of 3 coils of same resistance. त्याच्या पुढे series combination आहे, 10 ohm, 12 ohm
and 15 ohm. And this combination is connected to a battery of EMF 4.1 volt. कळलं का बघा? डायग्राम या पद्धतीने येणार आहे. कॅल्क्युलेट टोटल रेझिस्टन्स. टोटल रेझिस्टन्स अगोदर काढायचा आहे. 10, 12 आणि 15 हे पॅरल मध्ये आहे, त्यांचा अगोदर इक्विव्हॅलंट काढूया. ओके, लेट RP is equivalent of 10, 12 and 15 ohm, and therefore 1 by RP is equal to 1 by 10 plus 1 by 12 plus 1 by 15. So इथं डिनॉमिनेटर जो आहे तो किती करू शकतो? डिनॉमिनेटर सगळ्यांचा किती करावं लागेल? 180 करूया डिनॉमिनेटर. तर 180 करण्यासाठी फर्स्ट टर्मला 18 न मल्टिप्लाय करावं लागेल, सेकंड टर्मला 15 न मल्टिप्लाय करावं लागेल. ओके, आणि थर्ड टर्मला 12 न मल्टिप्लाय करावं लागेल. सो 1 बाय RP ची व्हॅल्यू येणार आहे 18 प्लस 12 म्हणजे किती होणार आहे? 30. 30 प्लस 15 45 डिवायडेड बाय 180. 45 डिवायडेड बाय 180 म्हणजे याला 9 न डिवाइड केलं तर 9 न डिवाइड केलं 5 बाय 20 आणि 5 न परत 20 ला डिवाइड केलं तर 1 बाय 4 म्हणजे RP येणार आहे 4 ओहम. ओके, आता या तिघांचा हा RP आणि बाकीचे सगळे हे कसे आहेत? सिरीज मध्ये आहेत. 9 काय होणार? RP 10 ohm, 12 ohm and 15 ohm are in series. Okay, are in series, and therefore final equivalent resistance येणार आहे RP plus 10 plus 12 plus 15. R equivalent येणार मग 4 plus 10 plus 12 plus 15. So R equivalent येणार आहे किती? 15 plus 10 25, 25 plus 2 27, 27 plus 10 37, 37 plus 4 म्हणजे 41 ओहम येणार. ठीक आहे, आता हे जे कॉम्बिनेशन आहे हा टोटल रेझिस्टन्स आला आपला 41 ओहमचा आणि त्याला व्होल्टेज दिलेला आहे किती? 4.1 व्होल्ट. सो करंट इन द सर्किट. करंट इन द सर्किट, ओके, I इज इक्वल टू काय येणार आहे? V डिवायडेड बाय R इक्विव्हॅलंट. सो व्होल्टेज किती आहे? 4.1 डिवायडेड बाय R इक्विव्हॅलंट 41. सो 4.1 डिवायडेड बाय 41 म्हणजे 0.1 एम्पियर विल बी द आन्सर. लक्षात आलं का बघा? कोणाला काही डाऊट असेल तर विचारा. झाला क्वेश्चन नंबर 13. नेक्स्ट, क्वेश्चन 13 मध्ये काय डाऊट आहे? हे बघा, इथं सरळ सरळ दिलंय की 10, 12 आणि 15 सुरुवातीला पॅरल मध्ये आहेत आणि परत त्याला 10, 12 आणि 15चं सिरीज कॉम्बिनेशन जोडलंय आणि हे सगळं बॅटरीला जोडलेलं आहे 4.1 व्होल्टच्या बॅटरीला. आता 10, 12 आणि 15 हे जे पॅरल आहे ते पॅरलचा इक्विव्हॅलंट अगोदर काढावं लागेल. पॅरलचा इक्विव्हॅलंट कसं काढताय तुम्ही? 1 बाय RP इज इक्वल टू 1 बाय R1 प्लस 1 बाय R2 प्लस 1 बाय R3. हे कॅल्क्युलेशन केलं तर RP ची व्हॅल्यू किती येते? 4 ओहम येते. त्याच्यानंतर सिरीज कॉम्बिनेशनचा इक्विव्हॅलंट कसा असतो? R1 प्लस R2 प्लस R3 प्लस R4 या पद्धतीने असतो. तर सगळ्या
रेझिस्टन्सेसची ऍडिशन केली म्हणजे इथं आला 4 आणि बाकीचे सगळ्याची ऍडिशन केली तर टोटल रेझिस्टन्स सर्किटमध्ये येणार आहे 41 ओहम. आता करंट कसा काढताय तुम्ही? करंट इज नथिंग बट व्होल्टेज, टोटल व्होल्टेज इन द सर्किट डिवायडेड बाय टोटल रेझिस्टन्स इन द सर्किट. टोटल व्होल्टेज किती आहे? 4.1 डिवायडेड बाय इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स किती आला? 41. सो 4.1 डिवायडेड बाय 41 म्हणजे 0.1 एम्पियर हा तुमचा आन्सर येणार आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 14. दिस इज द क्वेश्चन नंबर 14. क्वेश्चन नंबर 14 मध्ये काय दिलंय बघा. पोटेन्शियोमीटर वायर हॅज लेंथ 1.5 मीटर. लेंथ इज गिवन ॲज 1.5 मीटर. त्याच्यानंतर रेझिस्टन्स ऑफ 10 ओहम म्हणजे रेझिस्टन्स ऑफ वायर दिलाय 10 ओहम. इट इज कनेक्टेड इन सिरीज रेझिस्टन्स. त्याला सिरीज रेझिस्टन्स जोडलेला आहे. कनेक्टेड इन सिरीज विथ ईएमएफ ऑफ 4 व्होल्ट. सॉरी, त्याला सिरीज मध्ये कोण जोडलाय? ईएमएफ जोडलाय. ईएमएफ जोडलेला आहे 4 व्होल्टचा आणि त्याचा ईएमएफचा इंटरनल रेझिस्टन्स किती आहे? 5 ओहम इंटरनल रेझिस्टन्स आहे. कॅल्क्युलेट पोटेन्शियल ड्रॉप पर सेंटीमीटर ऑफ द वायर. पोटेन्शियल ड्रॉप पर सेंटीमीटर म्हणजे के काढायचा आहे. आता के चा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला. के इज इक्वल टू ई इंटू आर डब्ल्यू डिवायडेड बाय आर डब्ल्यू प्लस आर एच प्लस स्मॉल आर इंटू एल. हा फॉर्म्युला पाठ पाहिजे तुम्हाला. हा इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. पोटेन्शियल ड्रॉप पर सेंटीमीटर म्हणजेच पोटेन्शियल ग्रेडियंट काढायला सांगितलंय, के काढायला सांगितलंय. सो केचा फॉर्म्युला आहे ई इंटू आर डब्ल्यू डिवायडेड बाय आर डब्ल्यू प्लस आर एच प्लस स्मॉल आर इंटू एल. याच्यामध्ये सगळ्या व्हॅल्यू ठेवूया. ईएमएफ कितीचा आहे? तर 4 व्होल्टचा आहे. इंटू वायरचा रेझिस्टन्स किती? 10 डिवायडेड बाय वायरचा रेझिस्टन्स किती? 10. इथं रिओस्टॅटचा रेझिस्टन्स इथं दिलेलाच नाहीये म्हणजे तो काय कन्सिडर करायचा नाही. दिलेला नाही म्हणजे नसणार आहे. त्याच्यानंतर स्मॉल आर म्हणजे इंटरनल रेझिस्टन्स, तो किती आहे? 5 आहे. आणि लेंथ किती आहे याची? लेंथ आहे 1.5 मीटर. सो देअरफोर के ची व्हॅल्यू किती येणार आहे? दॅट इज न्यूमरेटरला 40 आणि डिनॉमिनेटरला 10 प्लस 5 15. 15 इंटू 1.5 म्हणजे 22.5 येणार. 15चा स्क्वेअर 225 असतो. 22.5. ओके, तर हे कॅल्क्युलेशन तुम्हाला लॉग टेबलनं करावं लागणार आहे. आणि याच हे जे युनिट येणार आहे ते काय येणार आहे? व्होल्ट पर मीटर मध्ये येणार आहे. दिस युनिट विल बी व्होल्ट पर मीटर, कारण सगळं आपण एसआय सिस्टम मध्ये सॉल्व्ह केलेलं आहे. आता 40 बाय 22.5 आहे ना. आता युनिट काय काढायला सांगितलंय? पर सेंटीमीटर काढायला सांगितलंय. पर सेंटीमीटर काढायचं असेल तर कसं करणार? 40 डिवायडेड बाय 22.5 ऍज इट इज इंटू व्होल्ट ऍज इट इज. मीटर ऐवजी काय लिहू शकतो मी? 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर लिहू शकतो. ओके, म्हणजे 40 बाय 22.5 केलं तर व्होल्ट पर मीटर मध्येच फक्त येणार. आणि व्होल्ट पर सेंटीमीटर काढायचं असेल तर मीटरला रिप्लेस करावं लागेल. 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर असतं. सो फी इज इक्वल टू 40 डिवायडेड बाय 22.5 इंटू 100 and unit will be volt per centimeter. तर हे लॉग टेबलने कॅल्क्युलेशन करा आणि याचा आन्सर काय येते बघा. 40 डिवायडेड बाय 22.5 डिवायडेड बाय 100. सो 0.01777 असेल. 0.0177 व्होल्ट पर सेंटीमीटर. दॅट इज द आन्सर. लक्षात आलं का बघा? कुणाला काय डाऊट असला तर याच्यामध्ये विचारा. हा, आता प्रॉब्लेम नंबर 15 मध्ये काय दिलंय बघा. 2 cells of EMF E1 and E2 are connected in series so as to assist each other. Their balancing length on potentiometer is found to be 2.7 meter. म्हणजे ही सम अँड डिफरन्स मेथडचा थोडक्यात पोटेन्शियोमीटरचा फॉर्म्युला आहे. मग सम अँड डिफरन्स मेथड तुम्ही व्यवस्थित वाचून काढायला पाहिजे. त्याचा फॉर्म्युला तुम्हाला पाठ पाहिजे. लक्षात घ्या. 2 सेल ज्यावेळी असिस्ट करतात त्यावेळी त्यांची बॅलन्सिंग लेंथ किती आहे? त्याला L1 म्हणूया. 2.7 मीटर आहे. When the cells are connected in series so as to oppose each other,
द बॅलन्सिंग लेंथ इज फाउंड टू बी 0.3 मीटर. म्हणजे अपोज करतानाची बॅलन्सिंग लेंथ आहे 0.3 मीटर. कम्पेअर द EMF ऑफ टू सेल. सो दिस इज सम अँड डिफरन्स मेथड. सो इन सम अँड डिफरन्स मेथड डायरेक्टली फॉर्म्युला फक्त यूज करायचा आहे. इन सम अँड डिफरन्स मेथड, ओके, फॉर्म्युला काय बघा, E1 by E2, E1 divided by E2 is equal to L1 plus L2 divided by L1 minus L2. So this is the formula. So 2.7 plus 0.3 divided by 2.7 minus 0.3. Okay. So E1 divided by E2 is equal to 3 divided by 2.4. म्हणजेच 30 divided by 24 असं मी लिहू शकतो. आता याला कितीने डिवाइड करूया, 6 ने डिवाइड करूया. 5/4. 5/4 म्हणजे 1.25 विल बी द आन्सर. व्हेरी सिंपल. सो सम अँड डिफरन्स मेथडचा जर क्वेश्चनला तर या पद्धतीने सोडवावं लागेल. याच्यामध्ये काय डाऊट असेल तर विचारा जरा. याच्यामध्ये काय डाऊट आहे का? टेक्स्टबुकचे प्रॉब्लेम खूपच इझी आहे. त्याच्यासाठी तुम्ही ते थिअरी व्यवस्थित करा, त्याच्यातले सगळे फॉर्म्युले व्यवस्थित पाठ करा, तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येणार नाही. ओके. Next question is like this. Problem number 16.